शरीरे पुष्ट जैसा हेला, स्वैरवर्ती न जुमानी कोणाला, फक्त कफनी पाय घोळ अंगाला, येऊनी राहिला मशिदीत. दिवस असो वा निशी, मशिदीसी वा चावडीसी, कलमे पढे उंच स्वरेसी, अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला, मध्यरात्री सही त्याचा टकळा, अडथळा सकळा झोपेला. दिवसा खपावे उन्हा तान्हात, शेतात अथवा रानावनात, रात्री ही झोप नाही निवांत, लोक नितांत कदरले. नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तो मोठे पाप, नाही रात्री सुखाची झोप, आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर, धरावा कोठवरी तो धीर, रात्रंदिनही किरकिर, मोठी फिकीर त्या पडली. रोहिला आधीची माथे फिरू, वरी बाबांचा बळकट धीरू, होता त्याहूनही अनावरू, मग तो थोरू जाहला. चढेल आणि ताठर झाला, लोकांवरी तोंड टाकू लागला, निस्सीम बेफाम उरफाटला, गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली, शरणागतासी पाठीसी घाली, म्हणून गावीची सर्व मंडळी, काकुळती आली बाबांसी. परी बाबान लक्ष देती, ग्रामस्थांसीच उलट वदती, नका सतावू रोहिल्या प्रती, तो मज अतिप्रिय वाटे.